स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचार्य नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंत गुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. देवाच्या मनामध्ये सगळ्याच येऊ लागलंय की कामदेवाला महादेवाने संपवलंय. आता कामदेव संपल्यामुळे मनातल्या कामभावना येणंच शक्य नाही. ती बिचारी रती आपल्या पतीला पुन्हा परत सदेह मिळवण्यासाठीची वाट बघते. जर या कामदेवाच्या मृत्यूमुळे नाही, कामदेवाच्या अदृश्य होण्यामुळे, देहविहीन होण्यामुळे महादेवाच्या मनातला काम संपला असेल तर ते लग्नच करणार नाहीत. लग्न केलं नाही तर लेकरू होणार नाही. लेकरू झालं नाही तर तारकासुराचं काय करायचं. सगळे देव महादेवाच्याकडे गेले. त्यांना विनंती करू लागलेत की देवा, ते पार्वती बघा, तुमचाच शब्द तुम्हीच म्हणला होतात. हे म्हणले, अरे काय मी कामदेवाला मारलं कशा करता. निष्काम भक्ती करायला लागा, निष्काम साधना करायला लागा. ते म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, पण ते आमच्या मागचं दुखणं त्याला कसं दूर करायचं. महादेवाने सांगितलं, ठीक आहे, तुमच्या मागचं दुखणं दूर करावं म्हणून तरी मी गिरिजेशी विवाह करीन. काय देवाचं असतं ना, काय काय असं मस्त लाड करून घेतील, काय करून घेतील. म्हणजे जन्माला यायचं तेव्हा आईच्या पोटाला यायचं आणि आपले सगळे लाड आईकडून करून घ्यायचे. नाही, तुमच्यासाठी म्हणून मी गिरिजेशी विवाह करीन. खरंच महादेवाच्या मनात नसेल का गिरिजेशी विवाह करणं. असो, आता ही कथा सांगताना अशा गमती बाजूला ठेवायच्या असतात, पण महादेवानी ठरवलंय की जरा पार्वतीची परीक्षा घ्यायची. सप्तऋषींना बोलवलंय आणि सप्तऋषींना तपस्या अर्थ असलेल्या गिरिजेकडे पाठवलंय. सप्तऋषींचं स्वागत झालंय आणि स्वागतानंतर आपण तिथे थांबलो होतो आणि सप्तऋषींनी गिरिजेशी, पार्वतीशी बोलायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, बाई, ह्या तपश्चर्या का करतेस तू अशी. ती म्हणाली, मुनिवर, काय आहे की मी शंकरांच्या सेवेमध्ये मग्न होते. शंकर अचानक रुष्ट होऊन अदृश्य झाले. कामदेवाला जाळलं. मग मला नारद मुनी भेटले. नारद मुनी म्हणाले की तुझी सेवा स्वार्थी आहे, निष्काम भावाने नाही आहे. निष्काम भावाने मला त्यांनी हा पंचाक्षरी मंत्र दिला आणि त्या पंचाक्षरी मंत्राचा अत्यंत कठोर तप करत मी जप करते. ते हसले, म्हणाले, कुठे नारदाच्या मागे लागलीस, कुठे नारदाच्या मागे लागलीस. नारद नेहमी लोकाला अशा उपद्व्याप करायला सांगत असतो. कायम लोकाला वेगळ्याच कामाला लावतो. त्याचं कधी काही खरं समजायचं असतं का नारदाचं. ते म्हणजे नाही, नारदांनी मला सांगितलंय, नारदांनीच माझं भविष्य सांगितलं होतं. माझ्या जन्माची कहाणी सुद्धा नारदांनीच सांगितलेली होती. मी नारदांचं खरं मानेल आणि नारदांच्या मनात काहीही असो, माझ्या मनात शिवाची प्राप्ती आहे, मी ती केल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळं मी माझ्या तपश्चर्येवर अडिग आहे. आता नारदाला वेड्यात काढून जमत नाही हे सप्तऋषींच्या लक्षात आलं. तेव्हा सप्तऋषी दुसरा बाण काढतात. ते म्हणतात, तुला एक सांगू, आता महादेव तर मदनाला मारून, कामदेवाला मारून निष्काम भक्तीत, निष्काम साधनेत बसलेले आहेत. त्यांच्या मनात कामभावना येणं आता शक्यच नाही. मग मी तुला उपाय सांगतो म्हणाले सगळे ऋषी. आणि उपाय हा आहे की महादेवाच्या पेक्षाही तुझ्यासाठी योग्य वर कोणतं आहे. आता याला दुसऱ्याचं घर दाखवणं म्हणायचं. ते म्हणाले, तुझ्यासाठी भगवान विष्णू हा सगळ्यात चांगला पर्याय असू शकतील.
तू विष्णूंचा विचार का करत नाहीस? क्षीरसागराच्या मध्ये पहुडलेले विष्णू, गोलोकधामामध्ये राहणारे विष्णू, त्यांच्या वैकुंठात सगळी सुख आहेत, सगळ्या संपत्ती आहे, सगळी सुख आहेत, आणि त्यांच्या सोबतचं तुझं आयुष्य खूप सुखी राहील. पार्वती म्हणाली, भगवान विष्णूंच्या विषयी माझ्या मनामध्ये अपार आदर आहे. ते महादेवांच्या इतकेच शक्तिशाली राजा आहेत, शक्तिशाली देव आहेत, किंबहुना त्यांचाच एक अंश आहेत. पण मी स्वतः भगवान विष्णूंना पती म्हणून स्वीकारू शकत नाही, कारण मी मनोमन महादेवांना आपलं पती मानलेलं आहे. आणि कोणतीही स्त्री आपल्या आयुष्यात मुनिवर एकदाच कोणाला तरी पती समजते. त्यामुळं महादेव हेच माझे पती आहेत. ते मिळाले, ते मिळावेत यासाठी माझं तपाचरण सुरू आहे. नाही मिळाले तर जीव जाईल, पण अन्य कोणाला पती म्हणून स्वीकारणार नाही. सप्तऋषी थकले. पार्वतीला बदलण्यात सगळ्यात, आणि तुझ्या मनासारखं हो असा आशीर्वाद देऊन महादेवाकडे निघून गेले. म्हणाले, देवा नाही ते शक्य, ते इतकं अडीग आहे की त्याला बदलता येणं शक्य नाही. ती भक्तीच विचित्र आहे. पण महादेव आहेत ते आशुतोष असले तरीही एवढ्या लवकर संतुष्ट होतील असं नाही, आणि बायको निवडायची होती. त्यामुळे महादेवाने स्वतःच परीक्षा घ्यायचं ठरवलं. एका ब्राह्मणाचं रूप घेऊन महादेव पार्वतीकडे आलेले आहेत, आणि पार्वती त्यावेळेला खरोखरच थकलेली होती. इतके वर्ष तपश्चर्या करून सुद्धा महादेव प्रसन्न होत नाहीत, आणि लोक आपल्याला अन्य कोणाला तरी पती म्हणून स्वीकार अशी विनंती करतायत. आता महादेव भेटणं शक्य आहे की नाही माहीत नाही. ते भेटणार नसतील तर या देहाला, या जगण्याला अर्थ काय? आता आपण अग्निप्रवेश करून आपलं आयुष्य संपवून टाकू असं तिला वाटतंय. आणि ती आपल्या मंत्रसामर्थ्यानं अग्नी प्रज्वलित करून अग्नीत प्रवेश करणार. इतक्यात ब्राह्मण रूप घेऊन भगवान शिव स्वतः तिथे अवतीर्ण होतात आणि म्हणतात, थांब कन्ये थांब, तू काय करतेस? ती ब्राह्मण समोर आहे, नमस्कार करते, म्हणते, काही नाही, हे सगळं झालंय आणि आता नको वाटतंय. ते म्हणतात, काय शिवाच्या नादाला लागलीस तू? तो शिव म्हणजे स्मशानात राहणारा, अंगाला राख लावून फिरणारा, भूताखेतात वावरणारा, स्वतःच्या गळ्यामध्ये साप घालून फिरणारा, निष्काम कर्मयोगी, उघड्यावर राहतो, उघडा बंब राहतो. असा कुठे नवरा असतो का ग बाई? असा नवरा तू निवडावा तरी का? ती म्हणते, सावधान, आपण ब्राह्मण आहात म्हणून मी आपला अनादर करत नाही, पण शिवनिंदा करणं पाप आहे आणि शिवनिंदा ऐकणं सुद्धा पाप आहे. त्यामुळं आपल्या तोंडून शिवनिंदा ऐकून मी पापच करते आहे, आणि या पापाचं एकच परिमार्जन असेल ते म्हणजे स्वतःला संपविणे. आणि पार्वतीने महादेवाच्या समोरच अग्निप्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय, आणि ती अग्नीत प्रवेश करते आहे. काय होतंय? पार्वती अग्निप्रवेश करून स्वतःला संपविणार की महादेव तयार होणार? हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.